नमस्कार मित्रांनो, मी उज्ज्वला तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। तर मित्रांनो, आपण बघितलं असेल महादेवांच्या मंदिरात महादेवाच्या पिंडीवर थेंब थेंब पाणी टाकणारे कलश ठेवले जाते। तर तुम्हाला माहिती आहे का यामागचं रहस्य काय आहे ते? तर चला जाणून घेऊया। धार्मिक शास्त्रानुसार शिवलिंगावरील कलशातून पाणी टपकण्याचे रहस्य सांगण्यात आले। शिवपुराणात असं सांगितलं की महादेवाने समुद्र मंथनाच्या वेळी 14 रत्नांपैकी एक विष बाहेर पडले। भगवान शिवाने ते विष प्यायले। त्यांचे डोकं आणि घसा गरम झाले होते। त्यानंतर महादेवाला थंड करण्यासाठी त्यांच्यावर पाणी टाकण्यात आलं होतं। त्यामुळे महादेवांना थोडा आराम मिळाला होता। तेव्हापासून महादेवाला जलाभिषेक खूप आवडू लागला असं शिवपुराणात सांगितलं आहे। त्यामुळे धर्मशास्त्रात शिवलिंगावर जलाभिषेक करणे शुभ मानले गेले आहे। त्यामुळेच महादेवाचे डोके आणि घसा थंड ठेवण्यासाठी शिवलिंगावर पाण्याचे कलश ठेवण्यात येते, ज्यामुळे 24 तास शिवलिंगावर थेंब थेंब पाणी पडत राहतं। असे मानले जाते की जो भक्त शिवलिंगावर जलाभिषेक करतो त्याच्यावर भगवान शंकराची कृपा सदैव राहत असते। भगवान शिवांवर उष्णतेच्या मोठ्या प्रभावामुळे भगवान शिव देखील खूप क्रोधित होतात, ज्याला हलाहल म्हणतात। म्हणून असे केले जाते जेणेकरून क्रोध शांत होईल आणि मन, मेंदू आणि शरीर थंड होईल। जो व्यक्ती घागर दान करतो, जो घागरात छिद्र करतो, तो त्यात पाणी भरतो आणि भगवान शिवावर ठेवतो आणि थेंब थेंब पाणी ओततो, त्याच्यावर भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद आहेत। भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण होते आणि त्यांच्या सर्व वाईट कृत्यांची क्षमा होते। मंदिरातील शिवलिंगावर ठिबकणारे पाणी एका छोट्या नळीतून बाहेर पडते, ते तुम्ही पाहिलेच असेल। या नळीला जलधारी असे म्हणतात। धार्मिक शास्त्रानुसार कोणत्याही मंदिरात शिवजींना प्रदक्षिणा घालताना हा जलधारी ओलांडू नये। जलधारी ओलांडला जाऊ नये म्हणूनच महादेवाला नेहमी अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते। तर मित्रांनो, आता तुम्हाला माहीत झालंच असेल की महादेवाच्या पिंडीवर थेंब थेंब पाणी टाकणारे कलश का ठेवलं जातं। मित्रांनो, मी आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।